दिसायला साधा पण खायला जबरदस्त. ज्याला खिमा कळतो त्याला हा मटण खिमा नक्की भावतो. सुरुवातीला खिमा मॅरिनेट करून घेऊया. मीठ, मिरची पावडर आणि आले लसूण पेस्ट. खिमा मिक्स करून अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया. खिमा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय. आता खिमा तयार करून घेऊया. थोडे खडे मसाले घेतलेत. खडे मसाले हलके तेलामध्ये भाजून घ्यायचे. ॲड करूया चॉप लसूण, चॉप जिंजर, हलकं टॉस करून घेऊया. ॲड करूया जिरा, फाईन चॉप ओनियन. कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. कांदा सोनेरी रंगावर परतून घेतलाय. ॲड करूया आले लसूण पेस्ट. पेस्ट भाजून घेऊया. ॲड करूया मिरची पावडर, मिक्स करूया. ॲड करूया मॅरिनेटेड खिमा. खिमा लो फ्लेमवरती 15 मिनिटं परतून घ्यायचा. यावेळी खिम्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. गरज असेल तर अर्ध्या वाटीपेक्षा कमी पाणी ॲड करायचं. खिमा 15 मिनिटं परतून घेतलाय. आता ड्राय मसाले बघूया. हळद, धना पावडर, जिरा पावडर मिक्स करूया. ॲड करूया कसुरी मेथी, टोमॅटो मिक्स करूया. चॉप टोमॅटोऐवजी टोमॅटो प्युरी पण यूज करू शकता. ॲड करूया मीठ. मीठ मॅरिनेशनसाठी पण यूज केलंय त्यामुळे मिठाचं प्रमाण आता थोडं कमी ठेवायचं. ॲड करूया पाणी. पाण्यामध्ये खिमा आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा. ॲड करूया कोथिंबीर, बटर. खिमा व्यवस्थित शिजवून घेतलाय. खिम्याची कन्सिस्टन्सी या टाईपमध्ये ठेवायची. मटण खिमा तयार आहे. अशा सोप्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.